28 जूनची हिंदी परीक्षा उधळण्याचा इशारा मनसेनं दिलाय। राज्य सरकारनं हिंदी परीक्षा रद्द कराव्यात, अन्यथा जो तमाशा होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। सरकारला त्यांनी इशारा दिलाय। दरम्यान यावर खासदार संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। इथल्या अधिकाऱ्यांना काय आपल्याला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाठवायचं नाहीये। इथले अधिकारी इथेच काम करणार आहेत महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात हिंदीची गरज नाही, मराठीची गरज आहे। आणि मराठी आपली राजभाषा आहे। सगळे पत्रव्यवहार, सगळं शासकीय कामकाज हे मराठीत होणं अपेक्षित आहे। मग हिंदी भाषा कशाला शिकायला पाहिजे आणि त्यासाठी परीक्षा कशाला घ्यायला पाहिजे? त्यामुळे आमची विनंती आहे राज्य सरकारला की त्यांनी त्वरित ही परीक्षा रद्द करावी। आमची राजपत्रित आणि अराजपत्रित दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांची कुठलीही परीक्षा देण्याच्या भानगडीत पडू नये, आणि या उपर जर राज्य सरकारने सक्ती लादलीच तर परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। हिंदी भाषेसाठी एवढा पुळका का येतो? म्हणजे मराठीची परीक्षा घ्या म्हटल्याबरोबर मग हिंदीची घ्या, म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रात लोकांना शांततेने जगायला देणार आहात की नाही? हिंदीच्या परीक्षेचं गरज काय? आपण महाराष्ट्र आणि मुंबई सगळा कारभार मराठीत चालावा असं जर म्हणतोय, ज्याला हिंदी येत नाही त्यांनी वैयक्तिक क्लास लावावे